मित्र हो, नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. आणि बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव जगलेले सुपुत्र, बोधाचार्याचे जनक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यस्तूपाचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे, सामाजिक, राजकीय आणि त्याचबरोबर धार्मिक कार्यामध्ये ज्यांनी आपला जीवन वाहून घेतलं, त्या महामानवाच्या या सुपुत्राची आज या ठिकाणी 12 डिसेंबर रोजी भव्य भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्ध अनुयायांच्या वतीने या ठिकाणी 113वी जयंती साजरी करण्यात येते. मित्र, त्यांच्या जीवनावरती मी प्रकाश टाकणार आहे. भैयासाहेब आंबेडकर तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 साली मुंबई या ठिकाणी झाला. भैयासाहेब आंबेडकर हे सामाजिक, राजकीय व बौद्ध धर्माच्या चळवळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्व भारतामध्ये ओळख आहे. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे प्रथम व एकमेव जगलेले सुपुत्र होय. त्यानंतरचे गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्या लेकरांचा इलाजाअभावी ते बाळ अवस्थेतच त्यांचं निधन झालं. यशवंतरावांना लहानपणापासून न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासले होते. त्यांचे मामा धोत्रे यांनी गावठी औषधी देऊन उपचार केला, म्हणून थोडेफार त्यांना चालायला आणि बोलायला येत होते. भैयासाहेब आंबेडकर हे माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यावेळेची मनोवादी शिक्षकांनी त्यांना जाणून बुजून मानसिक त्रास दिला. 10वी मध्ये नापास करण्याचा त्यांचा सपाटा चालू होता. त्यांच्या सोबतच मुकुंदरावांची सुद्धा तीच हालत होती. बाबासाहेब आंबेडकर यांना काही कालांतराने हे लक्षात आले, कारण एकच बाबासाहेब या देशाला सळो की पळो करतोय आणि दुसरा बाबासाहेब आंबेडकर निर्माण होणे हे कसे शक्य, हे एका त्यांनी भाषणामध्ये व्यक्त करून दाखवलं. भैयासाहेब आंबेडकर हे जरी 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं असलं तरी ते इंग्रजी भाषेमध्ये पारंगत होते. त्यांचा विवाह विठ्ठल साळवे यांची मुलगी नीराबाई तथा मीराबाई सोबत 1 एप्रिल 1953 साली मुंबई या ठिकाणी झाला. त्यांना प्रकाश, रमाई, आनंदराज व भीमराव असे सद्गुणी व उच्च शिक्षित अपत्य आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या संस्कारामुळे ते यशवंतराव स्वावलंबी, निर्भीड आणि संयमी झाले होते. त्यांनी आपला 50% शेअर्स भरून सिमेंटचा कारखाना काढला आणि या सिमेंटचा कारखाना काढले असताना बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून घेणारे हे भैयासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राहत होते. त्यांनी तो कारखाना 50% शेअर्स भरल्यामुळे ते शेअर्स वापस घ्या म्हणून अशी बाबासाहेब आंबेडकरांना सपाटा दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते कारखाना साठी जे 50% शेअर्स भरले होते ते भैयासाहेब आंबेडकरांचे त्या ठिकाणी वापस घेतल्यामुळे कारखाना बंद पडला. परंतु भैयासाहेब आंबेडकर हे माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला न डगमगता त्यांनी स्वतःचा बांधकाम करण्याचा उद्योग सुद्धा त्यांनी सुरू केला. त्यामध्ये त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये भाग घेण्याचा संकल्प केला आणि त्यामुळे भारतभूषण प्रिंटिंग प्रेस नावाचा छापखाना 1944 साली सुरू केला. कालांतराने ते एका आंदोलनामध्ये ते जाळल्या गेली, परंतु दुसरा अजून त्यांनी छापखाना काढला, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनता प्रबुद्ध भारत हे मुखपत्रे व्यवस्थापन आणि छापून प्रकाशित करण्याची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकरांनी घेतली. त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर लिखित इंग्रजी ग्रंथ थॉट्स ऑन पाकिस्तान आणि छापून प्रकाशित केला. हा ग्रंथ त्यांनी यशवंतराव व मुकुंदराव यांना तो बहाल केलेला आहे. त्यानंतर फेडरेशन वर्सेस फ्रीडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हे इंग्रजी ग्रंथ छापून प्रकाशित केले. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून अनेक लेखकांची पुस्तके त्यांनी छापण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपटे लिखित बौद्ध पर्व हा ग्रंथ प्रकाशित करून
त्या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर हे कार्यकर्त्यांचे कधीच असे अहमपणा मांडला नाही. कार्यकर्त्यांचे मोठे बंधू म्हणून ते जगले. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आहोत यांचे कधीच त्यांनी भांडवल मांडलं नाही. ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. ते म्हणत, मी बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र असलो तरी मी त्यांच्या विचाराचा अनुयायी आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी समाज संघटन होण्याच्या उद्देशाने 1954 साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली व पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनीच कार्यभार पाहिला. या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्य त्यांनी केले. आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा सुद्धा त्यांनी आपल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून दिलेली आहे. महापरिनिर्वाण बाबासाहेबांचे झाल्याच्या नंतर 7 डिसेंबर 1956 साली यशवंतराव भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. त्यांनी 21 वर्ष अध्यक्षीय कार्यकाळ संस्थेची जबाबदारी अत्यंत कर्तृत्व आणि आपल्या कार्याने निभावली. त्यांच्या कार्यकाळात 1968 ला मुंबईत परमपावन धम्मगुरु दलाई लामा व देशातील विदेशातील बौद्ध भिक्खूंच्या सूचनेनुसार बौद्ध संस्कार पाठ हा पुस्तक प्रकाशित करण्यात आले. भैयासाहेब आंबेडकर यांनी प्रथम चिवर धारण करून श्रामणेर झाले, प्रविज्ञा घेतले आणि त्यांचे नाव पंडित कश्यप असे होते. याच काळात त्यांनी बौद्ध धम्माचा अभ्यास सुरुवात केला आणि धम्म आचरण करण्यास त्यांनी परिपूर्णता आपल्या जीवनाला वाहून घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यस्तूप निर्माण करण्यासाठी महू ते चैत्यभूमी मुंबई अशी भीमज्योत काढून आर्थिक दान गोळा करून चैत्यस्तूपाची उभारणी केली. संपूर्ण भारतातील व जिल्हा तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उघडल्या व बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार केला. त्यात त्यांनी नांदेड जिल्ह्यात 10 जून 1972 साली असताना कंधारचे तत्कालीन अध्यक्ष कालवश केशव मुंजाजी कदम व कंधार येथील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कंधार येथे भीमनगर हातईपुरा या ठिकाणी 12 जून 1972 ला सभा घेतली आणि या सभेत कंधार परिसरातील बौद्ध उपासक उपस्थित होते. मित्र, इथली सभा झाली की त्यानंतर त्याच दिवशी माळाकोळी लोहा तालुक्यात सध्या आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सभा घेतली. या ठिकाणी आम्हाला सांगण्यास या ठिकाणी आनंद वाटतोय की कंधार आणि माळाकोळी येथील जास्तीत जास्त भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारे या महामानवाच्या सूर्यपुत्राला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता मराठी नेटवर्क आणि आमच्या सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन. जय भीम.